आज आपण बनवूया रव्याचे गुलाबजामुन। घरातील साहित्यात हे गुलाबजामुन बनवता येतात आणि चव अशी की वाटणारच नाही की हे गुलाबजामुन आपण रव्यापासून बनवले आहेत, कारण हे बघायला सुद्धा मावासारखेच वाटतात आणि खायला सुद्धा मावासारखेच लागतात। नमस्कार, माधुरीज किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आधी आपण गुलाबजामुनला लागणारा पाक तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी 1 कप पाणी घेतले आणि त्याच कपने 1 कप साखर घेतली। त्यानंतर त्यामध्ये चव यावी म्हणून इलायची फोडून टाकली आणि थोडेसे केसरचे दाणे टाकले। हे आपल्याला एकजीव करून घ्यायचे आणि हाताला चिकटपणा येईल तोपर्यंत आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर कढईमध्ये मी 1 कप दूध टाकले आणि अर्धा कप बारीक रवा घेतला। रवा हा बारीकच घ्यायचा। त्यानंतर हे दूध मी पूर्ण फुल क्रीम दूध घेतले होते। त्यानंतर हे सगळं एकजीव करायचं आणि गॅसचा फ्लेम लो करून आपल्याला हे एकसारखे असे ढवळत राहायचे आहे। बघू शकता दूध आणि रवा अगदी घट्ट झालेला आहे। रवा हा लगेचच दूध शोषून घेतो आणि छान असा फुलून जातो। जोपर्यंत डो फॉर्म मध्ये तो येत नाही तोपर्यंत आपल्याला असंच ढवळत राहायचं आहे। बघू शकता अगदी आपला डो तयार झालेला आहे। थोडासा गरम असतानाच आपल्याला याला व्यवस्थित मळून घ्यायचा आहे। रवा अगदी नरम होऊस्तर आपल्याला छान असं मळून घ्यायचं, म्हणजे रवा मस्त छान असा नरम होऊन जातो। आता त्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा मैदा टाकणार आहोत आणि आपल्याला या डो मध्ये एकजीव करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपले गुलाबजामुन तेलामध्ये फाटणार नाहीत। मैदा कमीच घालावा, जास्त टाकू नये। त्यानंतर सगळं एकजीव झाल्यानंतर आपला डो अगदी छान असा नरम झालेला आहे। आता आपल्याला एकसारखे याचे छोटे छोटे गुलाबजामुन छान असे करून घ्यायचे आहे। बघू शकता अगदी गोल आणि अगदी नरम असे आपले सगळे गुलाबजामुन करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण गॅसवर पॅन ठेवला होता, त्यामध्ये तेल गरम करायचे आणि त्यामध्ये हे गुलाबजामुन सगळे असे सोडून द्यायचे। गॅसचा फ्लेम मंद करायचा आणि अगदी आतून खरपूस आणि वरतून लालसर होऊस्तर आपल्याला हे गुलाबजाम छान असे तांबूस रंग येऊस्तर तळून घ्यायचे आहेत। हे बघा असे छान असे तळून घ्यायचे। बघू शकता एकही गुलाबजामुन फुटलेला नाही किंवा तडा सुद्धा गेलेला नाही। अगदी छान असा एकसारखा तांबूस कलर सुद्धा आलेला आहे। वाटत सुद्धा नाही की हे रव्याचे गुलाबजामुन आहेत। बघू शकता किती सुंदर आणि छान असे तांबूस रंगाचे आपले सगळे गुलाबजामुन आपण तळून घेतलेले आहेत। त्यानंतर अशाच पद्धतीने सगळे गुलाबजामुन तळून घ्यायचे। त्यानंतर आपला जो पाक होता तो थोडासा कोमटच राहू द्यायचा आणि त्यामध्ये हे गुलाबजामुन आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। अगदी 10-15 मिनिटांनंतर हे गुलाबजामुन छान असे मुरून जातात। बघू शकता छान असे नरम सुद्धा पडलेले आहेत। अगदी वाटत सुद्धा नाही की हे रव्याचे गुलाबजामुन आहेत। खायला तर एवढे छान आणि एवढी टेस्ट होती, अगदी माव्यासारखेच लागत होते। कोणीही खाल्ल्यानंतर म्हटलंच नाही की हे रव्याचे गुलाबजामुन आहेत। अगदी माझ्या मुलाने सुद्धा आवडीनेच खाल्ले। जर तुम्ही या रक्षाबंधनला अशी काहीतरी वेगळी रेसिपी शोधत असाल तर घरातील उपलब्ध साहित्यामध्ये अशा पद्धतीने रव्याचे गुलाबजामुन तुम्ही बनवू शकता। चासणी ही जास्त गरम नको, थोडीशी कोमटच ठेवायची आणि गुलाबजामुन सुद्धा थोडेसे गार करून घ्यायचे। त्यानंतरच चासणीमध्ये टाकायचे, म्हणजे गुलाबजामुन हे फुटत नाही किंवा वितळत नाही। बघू शकता अगदी परफेक्ट असे आपले गुलाबजामुन तयार झालेले आहेत। तुम्ही हे रक्षाबंधनला बनवा किंवा कोणत्याही सणासुदीला बनवा, किंवा तुम्हाला अगदी मध्येच काही खाऊ वाटले तर तेव्हा सुद्धा तुम्ही हे गुलाबजामुन बनवू शकता। जर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा।